प्रज्ञा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या कलेक्टर गुरुच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। आजचं आपलं हे दुसरं लेक्चर आहे। याच्या आधी जे आपलं फर्स्ट लेक्चर झालं त्याच्यामध्ये आपलं थोडं डिस्कशन झालेलं होतं की तुम्ही कशा पद्धतीने प्रिपरेशन सायन्सचं सुरू करताय आणि त्याच लेक्चरमध्ये आपण सेल हा बायोलॉजीमधला एक अतिशय बेसिक टॉपिक सुरू केलेला होता। तोच टॉपिक आज इथे आपण पुढे कंटिन्यू करतोय, ज्याच्यामध्ये आपण सायंटिस्टचं कंट्रीब्युशन पाहिलेलं होतं। सगळ्यात पहिला झॅकॅरियस जॉन्सन ज्यांनी मायक्रोस्कोपचा शोध लावला, रॉबर्ट हुक ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा सेल इन्व्हेंट केली, अँटॉन व्हॅन लिऑनहुक ज्यांनी सगळ्यात पहिल्यांदा लिव्हिंग सेल इन्व्हेंट केली, न्यूक्लियस इन्व्हेंट केलेला रॉबर्ट ब्राउन आणि पर्किंजे ज्यांनी प्रोटोप्लाझमचा शोध लावला, आणि त्यानंतर आलेले दोन इम्पॉर्टंट सायंटिस्ट ज्यांनी आपल्याला सेल थेअरी दिली, की जे एक सायटॉलॉजीमधलं एक महत्त्वाची खूप जास्त इम्पॉर्टंट गोष्ट होती, की ती सेल थेअरी आपल्याला दिली दोन सायंटिस्टनी। पहिला म्हणजे शिल्डेन आणि दुसरा होता श्वान। हा जो शिल्डेन होता तो एक जर्मन बॉटनिस्ट होता। शिल्डेन हा जो सायंटिस्ट होता तो एक जर्मन बॉटनिस्ट होता, आणि श्वान जो होता तो होता एक ब्रिटिश झूलॉजिस्ट। आता बॉटनिस्ट होता म्हणजे ह्यानी बॉटनीमध्ये आपल्याला स्टडी कशाचा येतो? प्लांट्सचा स्टडी येतो, बरोबर आहे। मग या शिल्डेननी अनेक प्लांट्सचं इंटरनल स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं। शिल्डेननी काय केलं? अनेक प्लांट्सचं इंटरनल स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं, आणि हे इंटरनल स्ट्रक्चर ऑब्झर्व केल्यानंतर शिल्डेन असं म्हणाला की प्लांट टिश्यू ज्या आहेत किंवा वनस्पती उती ज्या आहेत, वनस्पती उती ज्या आहेत त्या कशाच्या बनलेल्या आहेत? तर वनस्पती उती बनलेल्या आहेत डिफरंट टाईप ऑफ सेल्सच्या, म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींपासून बनलेल्या आहेत, वेगवेगळ्या पेशींपासून बनलेल्या आहेत, हे सांगितलं आपल्याला शिल्डेन या सायंटिस्टनी, की जो एक जर्मन बॉटनिस्ट होता। बॉटनीमध्ये प्लांटचा स्टडी म्हणजे अर्थात शिल्डेननी प्लांट्सचा स्टडी केला, त्यांचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजेच त्या प्लांट्सची अंतर्गत रचना अभ्यासली, आणि ती अंतर्गत रचना अभ्यासल्यानंतर त्यांनी एक असं कन्क्लुजन काढलं की प्लांटच्या ज्या टिश्यू आहेत, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जेव्हा सेल अनेक सेल्स एकत्र येतात, ग्रुप ऑफ सेल तयार करतात, त्याला आपण काय म्हणतो? टिश्यू असं म्हणतो। आणि त्या टिश्यूज कशाच्या बनलेल्या आहेत? तर वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्सपासून बनलेल्या आहेत असं आपल्याला सांगितलं शिल्डेननी। त्यानंतरचा आपला सायंटिस्ट होता श्वान। श्वाननी झूलॉजिस्ट होता, अर्थात त्यांनी ॲनिमल सेल्सचा स्पेसिफिकली अभ्यास केलेला होता। आता बघा इथे श्वान आले तर एक गोष्ट सांगून देते, आपल्या शरीरामध्ये श्वान सेल्स पण असतात। श्वान सेल्स पण असतात। कुठे असतात माहिती? श्वान सेल्स हे असं एक स्ट्रक्चर असतं ज्याला आपण काय म्हणतो? न्यूरॉन असं म्हणतो एकत्रितपणे, आणि या न्यूरॉनचं हे जे खाली आलेले लाइनिंग आहे ना, त्याला ॲक्झॉन म्हणतो। त्या ॲक्झॉनमध्ये या सेल्स असतात, श्वान सेल्स असतात। आपण ॲनिमल टिश्यूजमध्ये हा पार्ट पाहणारच आहोत, तेव्हा तुम्हाला तो समजेल। हे हा झाला ब्रिटिश झूलॉजिस्ट होता। यांनी अनेक सेल्सचं स्ट्रक्चर अभ्यासल्यानंतर यांनी असं स्टेटमेंट केलं, काय केलं? सगळ्यात पहिलं स्टेटमेंट की सेल ही म्हणजे एखादी सेल आहे, ती सेल ही एका ठराविक अशा मेम्ब्रेननी बांधली गेलेली असते, जिला आपण आत्ता प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणून ओळखतो। प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेन म्हणून ओळखतो, ठीक आहे। हे कोणी सांगितलं आपल्याला? श्वाननी सांगितलं। श्वान काय म्हणाला की तो ब्रिटिश झूलॉजिस्ट होता, त्यांनी अनेक ॲनिमल सेल्सचं स्ट्रक्चर अभ्यासलं आणि असं सांगितलं की सेल जी आहे ती सेल एका ठराविक अशा आवरणाने, ठराविक अशा मेम्ब्रेननी बांधली गेलेली असते, बाउंडेड असते, मेम्ब्रेन बाउंड असते, ठीक आहे। आणि त्या मेम्ब्रेनला आत्ता आपण काय म्हणून ओळखतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून ओळखतो। हे पहिलं स्टेटमेंट कोणी दिलेलं होतं? श्वाननी। आणि श्वाननी अजून एक असं सांगितलं, दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये श्वाननी असं सांगितलं की ज्या प्लांट सेल्स आहेत, प्लांट सेल्स ज्या आहेत, त्या प्लांट सेल्समध्ये असलेली जी सेल वॉल आहे, ही प्लांट सेलचं एक
युनिक कॅरेक्टर आहे असं आपल्याला सांगितलं श्वाननी. हे नोट डाऊन करत चला. हा जसजसा इथे टॉपिक सांगते तसा तो नोट डाऊन करत चला. बघा, हा 2 स्टेटमेंट महत्त्वाचे की सेल ही मेम्ब्रेन बाउंड असते आणि दुसरं म्हणजे प्लांट सेल ज्या आहेत, वनस्पती पेशी ज्या आहेत, त्या वनस्पती पेशींमध्ये असलेली जी पेशी भित्तिका आहे, प्लांट सेलमधली सेल वॉल, ही प्लांट सेलचं किंवा त्या वनस्पती पेशीचं एक युनिक असं कॅरेक्टर आहे. हे मग अशा सेल्सच्या बाबतीत हे जे असे स्टेटमेंट दिले आपल्याला या 2 सायंटिस्टनी, शिल्डेन अँड श्वान. ठीक आहे. आणि या दोघांनी एकत्रितपणे आपल्याला दिली सेल थेरी. ठीक आहे. पण ॲक्च्युली प्रॉब्लेम हा होता की यांनी दिलेल्या सेल थेरीमध्ये एक प्रश्न अनुत्तरित राहिलेला होता आणि तो म्हणजे की एखादी नवीन सेल किंवा एखादी न्यू सेल कशी तयार होते, हे यांनी यांच्या सेल थेरीमध्ये कुठेच एक्सप्लेन केलेलं नव्हतं. मग आता हे तर महत्त्वाचं लिमिटेशन आहे. आपण सेलला फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ किंवा स्ट्रक्चरल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असं म्हणतोय. म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिझमचा एंटायर बॉडी स्ट्रक्चर निर्माण करण्यामध्ये मेन रोल कोणाचा आहे? सेलचा आहे. मग सेलपासून टिश्यू होत आहेत, टिश्यूपासून ऑर्गन होत आहेत, मग सेलपासून टिश्यू होत आहेत कशा, नवीन सेल्स तयार कशा होत आहेत, याचं उत्तर यांच्या सेल थेरीमध्ये नव्हतं. की ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आपल्या पुढच्या सायंटिस्टनी दिलं तो म्हणजे होता रुडॉल्फ विर्शॉ. आणि रुडॉल्फ विर्शॉने आपल्याला असं सांगितलं की एक जी आधी अस्तित्वात असलेली सेल आहे, म्हणजे न्यू सेलचं फॉर्मेशन कसं होईल, न्यू सेल कशी तयार होईल, तर प्री एक्झिस्टिंग सेलचं सेल डिव्हिजन होऊन, म्हणजेच आधी अस्तित्वात असलेल्या पेशीचं पेशी विभाजन होऊन प्री एक्झिस्टिंग सेलच्या सेल डिव्हिजनमधून नवीन सेल तयार होतील, जसं की हे आहे. हे सांगितलं आपल्याला रुडॉल्फ विर्शॉने. आणि याच्यानंतर आपल्या समोर आली ती म्हणजे मॉडर्न सेल थेरी. आता मॉडर्न सेल थेरीचे काही महत्त्वाचे स्टेटमेंट्स आपण पाहणार आहोत. हे लक्षात ठेवायचं, शिल्डेन आणि श्वान त्यांच्या थेरीमधलं एक लिमिटेशन की नवीन सेलचं फॉर्मेशन कसं होतं ते सांगू नाही शकले. आणि त्यानंतर जो रुडॉल्फ विर्शॉ सायंटिस्ट आला त्यांनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि आपल्याला मॉडर्न सेल थेरी मिळाली. मग मॉडर्न सेल थेरीमध्ये बरेच स्टेटमेंट दिले, त्यातले काही महत्त्वाचे स्टेटमेंट आपण पाहूयात. सगळ्यात पहिलं आणि बेसिक मॉडर्न सेल थेरी, सगळ्यात पहिलं आणि बेसिक स्टेटमेंट असं होतं जे आपण आपल्या डेफिनेशनमध्ये पाहिलं, ते म्हणजे सेल इज अ बेसिक फंडामेंटल युनिट ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर दुसरं स्टेटमेंटसुद्धा आपल्या जे काही आपण डेफिनेशन पाहिली त्यामधलंच होतं. कोणतं? सेल इज अ स्ट्रक्चरल म्हणजेच रचनात्मक आणि कसं फंक्शनल कार्यात्मक युनिट म्हणजे घटक आहे कोणाचा? ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचा. त्यानंतर असं सांगितलं गेलं, तिसरं स्टेटमेंट असं होतं की ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, सगळे जे काही सजीव आहेत हे कशाचे बनलेले आहेत? आर मेड अप ऑफ सेल्स. म्हणजेच वनस्पती असू देत, प्राणी असू देत, सगळे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत ते कशाचे बनलेले आहेत? तर ते बनलेले आहेत सेलचे, पेशीपासून बनलेले आहेत. त्यानंतर एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं होतं जे आपण नाही का रुडॉल्फ विर्शॉने सांगितलेलं की न्यू सेलची फॉर्मेशन कसं होईल, तर प्री एक्झिस्टिंग सेलच्या म्हणजेच आधी अस्तित्वात असलेल्या पेशीच्या सेल डिव्हिजनमधून. बरोबर आहे. हे होतं चौथं स्टेटमेंट. हे तर मगाशी एक्सप्लेन केलेलंच आहे. त्यानंतर पुढे असं सांगितलं त्यांनी की काही सेल्स ज्या असतात त्या सेल्फ डुप्लिकेटिंग असतात, म्हणजेच स्वतःपासून स्वतःच्या कॉपीज निर्माण करू शकतात. आणि काही सेल्स ज्या असतात त्या कशा असतात? टोटीपोटंट असतात. त्या कशा असतात? टोटीपोटंट असतात. आता टोटीपोटंटची जर का आपण फोड केली ना तर ती कशी होते? टोटस आणि पोटेन्शियल. टोटस म्हणजे एंटायर आणि पोटेन्शियल म्हणजे काय? ॲबिलिटी. मग कोणाची आणि कसली ॲबिलिटी? तर बघा
टोटिपोटन्सी म्हणजेच एका लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलची, लिव्हिंग म्हणजे जिच्याकडे सायटोप्लाझम आहे, न्यूक्लिएटेड म्हणजे जिच्याकडे न्यूक्लियस पण आहे, आणि सेल म्हणजे पेशी, एका लिव्हिंग न्यूक्लिएटेड सेलची अशी ॲबिलिटी कशी की जी एका सेलपासून एखादा एंटायर ऑर्गॅनिझम निर्माण करू शकते, त्याला आपण टोटिपोटन्सी असं म्हणतो. आणि ही टोटिपोटन्सीची जी ॲबिलिटी आहे ती असलेल्या सेल्सना आपण टोटिपोटंट सेल्स असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर महत्त्वाचं स्टेटमेंट असं होतं बघा एक की सेल या काय दाखवतात, होमिओस्टॅटिस शो करतात. आता होमिओस्टॅटिसचा अर्थ काय होतो की सेलकडे अशी एक क्षमता असते किंवा अशी एक ॲबिलिटी असते की ज्यामध्ये सेल हे स्वतःचं जे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे ना, म्हणजे त्या सेलमध्ये असलेलं जे काही वातावरण आहे ते तिला हवं त्या पद्धतीने ॲडजस्ट करू शकते, त्यालाच आपण होमिओस्टॅटिस असं म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जर का एखादी सिंगल सेल आहे आणि तिला आपण सेपरेट ठेवलं तर ती सर्वाईव्ह करू शकते, ती जगू शकते. म्हणजे एखादी सिंगल सेल आहे तिला आपण एखाद्या ठराविक अशा स्पेसिफिक अशा कल्चर मीडियामध्ये ठेवलं तर ती ग्रो करू शकते, ती जिवंत राहू शकते. पण जर का एखादा सेल ऑर्गॅनेल पुढे आपण अभ्यासणार आहोत, एखादं पेशी अंगक ज्याला आपण रायबोझोम म्हणा, न्यूक्लियस म्हणा, असं स्पेसिफिक जर का आपण वेगळं ठेवलं तर ते सर्वाईव्ह करू शकत नाही. हे सुद्धा एक या मॉडर्न सेल थेरीमधलं एक महत्त्वाचं स्टेटमेंट होतं. मग शिल्डेन आणि श्वान यांनी दिलेली सेल थेरी आणि रुडॉल्फ विर्शॉनी सांगितल्यानंतर आपल्या समोर आलेली मॉडर्न सेल थेरी, याच्यातले काही स्टेटमेंट असे होते की फंडामेंटल युनिट ऑफ लाईफ कोण आहे सेल, स्ट्रक्चरल आणि फंक्शनल युनिट कोण आहे सेल, म्हणजे कार्यात्मक आणि रचनात्मक मूलभूत घटक. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेडअप ऑफ सेल, सगळे सजीव पेशींचे बनलेले असतात. आणि न्यू सेल ही कशापासून तयार झालेली असते, एक्झिस्टिंग सेलपासून तयार झालेली असते त्याच्या सेल डिव्हिजन होऊन. त्यानंतर काही सेल्स या सेल्फ डुप्लिकेटिंग असतात, काही सेल्स या टोटिपोटंट असतात. टोटिपोटेन्सी म्हणजे एखादा एंटायर ऑर्गॅनिझम निर्माण करण्याची एखाद्या सेलची ॲबिलिटी किंवा एखाद्या सेलची क्षमता. होमिओस्टॅटिस म्हणजे काय, सेलकडे असलेली अशी क्षमता की जी तिला हवं तसं तिचं एन्व्हायरमेंट, तसं तिचं वातावरण ॲडजस्ट करू शकते आणि सिंगल सेल सर्वाईव्ह करू शकते, पण सेल ऑर्गॅनेल नाही. हे होती मॉडर्न सेल थेरी. आणि त्यानंतर आता आपल्याला सेल स्ट्रक्चर अभ्यासायचे. पण सेल स्ट्रक्चर अभ्यासण्याआधी मी तुम्हाला सेलला आपण 2 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो, ते 2 ग्रुप्स कोणते ते सांगते. सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोकॅरियोटिक आणि दुसरं यूकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिक आणि यूकॅरियोटिक या दोघांच्या मधला डिफरन्स काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाचं प्रोकॅरियोटिकमध्ये जे काही न्यूक्लिअर मटेरियल असतं, न्यूक्लिअर मटेरियल ते कसं असतं, अस्पष्ट असतं. आणि इकडे जे न्यूक्लिअर मटेरियल असतं ते कसं असतं, स्पष्ट असतं, म्हणजेच वेल डिफाईन असतं. त्याच्यानंतर इकडे जे सेल ऑर्गॅनेल्स असतील ना किंवा हे जे न्यूक्लिअर मटेरियल आहे ते कसं असतं, मेम्ब्रेन बाउंड नसतं, म्हणजे त्याच्या भोवती ठराविक असं मेम्ब्रेन नसतं आणि इकडे ते असतं. ठीक आहे. आता मी तुम्हाला प्रोकॅरियोटिक सेल आधी समजावून सांगते, त्यानंतर आपण पुढचा पार्ट बघूयात. बघा, जेव्हा आपण प्रोकॅरियोटिक सेल अभ्यासतो ना तेव्हा प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर काहीसं असं असतं. हे काहीसं असं असतं, थोडंसं वेगळं डिफरंट पेननी दाखवते कारण तुम्हाला ते पुढे कळेल. ही सगळ्यात आउटर मोस्ट लेअर ब्ल्यूवाली दाखवलेली, त्याच्यानंतर त्याच्या आतमधली लेअर आणि त्यानंतर त्याचे अजून एक इंटरनल लेअर असते. याच्या आतमध्ये एक जेली लाईक फ्लुइड असतं ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. त्याचबरोबर हे असं एक नेटवर्क असतं ज्यालाच आपण न्यूक्लिअर मटेरियल असं म्हणतो. आणि त्या न्यूक्लिअर मटेरियलला हे मिझोझोम्स कनेक्ट झालेले असतात. ठीक आहे. आणि त्यानंतर हे ब्ल्यू कलरचे असे रायबोझोम्स किंवा काही सेल ऑर्गॅनेल्स हे या सेल्समध्ये असतात. आणि अजून काय तर बघा, हां, इकडे अशा टाईपचे काही हे स्ट्रक्चर असे आलेले असतात.
हे अशा पद्धतीचं काहीसं स्ट्रक्चर असतं कोणाचं, प्रोकॅरियोटिक सेलचं. अजून एक महत्त्वाचा मुद्दा कोणता प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण स्पेसिफिकली स्टडी कोणाचा करतो, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये आपण स्टडी करतो बॅक्टेरियाचा आणि सायनोबॅक्टेरियाचा. बॅक्टेरिया म्हणजे जीवाणू आणि सायनोबॅक्टेरिया म्हणजे आपण ब्ल्यू ग्रीन अल्गी म्हणतो किंवा नीलहरित शैवाल. ठीक आहे, हे झालं बॅक्टेरियाचं. अजून याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक्समध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची की यांचा मल्टिप्लिकेशन रेट जो असतो तो खूप जास्त असतो. म्हणजे विभाजनाचा दर जो असतो ना, मल्टिप्लिकेशन रेट जो असतो तो खूप जास्त असतो. अजून एक गोष्ट सांगायची राहिली बघा, सेल थेरी आपण पाहिली, मॉडर्न सेल थेरी पाहिली. मग या सेल थेरीला काही एक्सेप्शन्स आहेत, काही अपवाद आहेत आणि त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम हे जे आहेत ते सेल थेरीला एक्सेप्शन आहेत. त्यानंतर अजून कोण कोण येतं, व्हायरसेस येतात. सेल थेरीचे एक्सेप्शन्स लिहून घ्या कुठे जागा असेल तर. व्हायरसेस आहेत, त्याच्यानंतर RBCs आहेत, नंतर सीव ट्यूब्स पण आहेत. सीव ट्यूब्स म्हणजे चाळण नलिका कुठे असतात त्या आपण पुढे जेव्हा प्लांट टिश्यू पाहू ना तेव्हा पाहूयात आपण. सीव ट्यूब्स की ज्या कशामध्ये मदत करतात, अन्नरसाचं वहन करून नेण्यासाठी, म्हणजे फूड ज्युसेसचं वहन करून नेण्यासाठी. कारण या सीव ट्यूब्स ज्या असतात ना त्या सेल्स असतात, त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नष्ट झालेला असतो, म्हणजे तो एक स्पेस तयार झालेला असतो आणि त्या स्पेसमधून तो फूड सप्लाय त्या प्लांटला होत असतो किंवा त्याचं ट्रान्सपोर्टेशन होत असतं. ठीक आहे, मग आता हे जे सेल हे आहे एक याचं स्ट्रक्चर प्रोकॅरियोटिक सेलचं, ज्याच्यामध्ये आपण स्पेसिफिकली बॅक्टेरियाचा आणि सायनोबॅक्टेरियाचा स्टडी करतो. आता व्यवस्थित लक्ष द्या, प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर अभ्यासताना आपल्याला काही मेन कंपोनंट अभ्यासायचे असतात. त्यातलं पहिलं आहे सेल एन्व्हलप. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे सायटोप्लाझम. नंतर आहेत मिझोझोम्स. नंतर आहे रायबोझोम्स आणि नंतर आहे न्यूक्लिअर मटेरियल. आता बघा, हा सेल एन्व्हलप या ज्या तिन्ही लेयर आहेत या तिन्ही लेयरला एकत्रितपणे आपण सेल एन्व्हलप असं म्हणतो. ठीक आहे, मग या 3 लेयर आपल्याला वेगवेगळ्या अशा पद्धतीने बघायचे आहेत. तर सेल एन्व्हलपमधली सगळ्यात जी आउटर मोस्ट लेयर आहे, सेलमधली जी आउटर मोस्ट लेयर आहे त्या आउटर मोस्ट लेयरला आपण ग्लायकोकॅलिक्स असं म्हणतो. ठीक आहे, आता काही जेव्हा मी असं म्हणाले की याच्यामध्ये काही बॅक्टेरियाज हे बॅक्टेरिया असतात, सायनोबॅक्टेरिया असतात, म्हणजे प्रोकॅरियोट्समध्ये आपण बॅक्टेरियाचा स्टडी करतो. मग काही बॅक्टेरियाजमध्ये ही जी आउटर लेयर असते ती आउटर लेयर एका थीन मेम्ब्रेनची, एका पातळ अशा मेम्ब्रेनची बनलेली असते, ज्याला आपण स्लाइम लेयर असं म्हणतो. आणि काही बॅक्टेरियाजमध्ये ती थिक असते किंवा जाड अशा मेम्ब्रेननी बनलेली असते, ज्याला आपण कॅप्सूल असं म्हणतो. ठीक आहे, आणि हे दोघे कशाचे बनलेले असतात, हे बनलेले असतात पॉलिसॅकॅराइडचे. हे झालं सेल एन्व्हलपमधला पहिला जो पार्ट होता किंवा जी आउटर मोस्ट लेअर होती जिला आपण ग्लायकोकॅलिक्स असं म्हटलं, ती आणि तिचं कंपोजिशन. आता त्याच्यानंतर या ग्लायकोकॅलिक्सच्या आतमध्ये असलेली जी लेअर आहे ती म्हणजे सेल वॉल. आता बॅक्टेरियाजना आपण कसं क्लासिफाय करतो, तर पहिलं म्हणजे त्यांना आपण क्लासिफाय करतो एक तर यू बॅक्टेरिया, ज्यांनाच आपण ट्रू बॅक्टेरिया किंवा खरे जीवाणू असं म्हणतो, आणि दुसरे आर्कीबॅक्टेरिया. आर्कीबॅक्टेरिया. ठीक आहे, मग जी सेल वॉल आहे त्या सेल वॉलचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, तर त्या सेलला एक ठराविक असा शेप प्रोव्हाइड करणं, तिचं प्रोटेक्शन करणं एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपासून. मग हे जे यू बॅक्टेरिया असतात त्या यू बॅक्टेरियाची जी सेल वॉल असते ती कशाची बनलेली असते, ती बनलेली असते पेप्टिडोग्लायकेनची. आणि जे आर्कीबॅक्टेरिया आहे तर त्या आर्कीबॅक्टेरियाची जी सेल वॉल आहे ती बनलेली असते सुडोपेप्टिडोग्लायकेनची.
आणि पेप्टिडोग्लायकेनलाच दुसरंही नाव लक्षात ठेवायचं आहे, आपण त्याला म्युरेन असं पण म्हणतो किंवा म्युरॅमिक ॲसिड असं सुद्धा म्हणतो. हे झालं आपलं दुसरी आतमधली लेअर, जिला आपण सेल वॉल असं म्हटलं. त्यानंतर जी इनर मोस्ट लेअर आहे, जिला आपण सेल मेम्ब्रेन असं म्हणतो. सेल मेम्ब्रेन किंवा प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा बायोमेम्ब्रेन असं म्हणतो. ती ही इनर मोस्ट लेअर की जी कशी असते, सिलेक्टिव्हली परमिएबल असते. काही ठराविक पदार्थांना आतमध्ये येऊ देते, काही ठराविक पदार्थांना बाहेर जाऊ देते. ठीक आहे. मग याचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, तर सेलमध्ये होणाऱ्या ज्या काही केमिकल प्रोसेसेस असतात, जसं की फोटोसिंथेसिस आहे किंवा रेस्पिरेशन आहे, मग या केमिकल रिॲक्शनसाठी एक साईट प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोणाचं असतं, तर हे साईट प्रोव्हाइड करण्याचं काम असतं या सेल मेम्ब्रेनचं. आणि त्याचसोबत या सेलचं जे काही हे इंटरनल एन्व्हायरमेंट आहे, त्याला एक्सटर्नल एन्व्हायरमेंटपासून सेपरेट ठेवण्याचं कामसुद्धा कोणाचं असतं, या सेल मेम्ब्रेनचं असतं, की जे कसं असतं, सिलेक्टिव्हली परमिएबल असतं. ही जी सेल वॉल असते ती सेल वॉल फ्रीली परमिएबल असते, म्हणजे सेल वॉलमधून कोणताही पदार्थ आत येऊ शकतो किंवा बाहेर जाऊ शकतो. त्यानंतर महत्त्वाचं स्ट्रक्चर आहे ते म्हणजे सायटोप्लाझम. आता सायटोप्लाझमचा सगळ्यात महत्त्वाचा रोल कोणता, जसं की मी म्हणाले सेलमध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत असतात, बरोबर आहे. मग त्या रिॲक्शन्सना एक सुटेबल असं मीडियम प्रोव्हाइड करण्याचं काम कोणाचं असतं, सुटेबल मीडियम प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, हे सायटोप्लाझम करतं. सायटोप्लाझम म्हणजे काय, तर एक जेली लाईक फ्लुईड असतं, म्हणजे पाण्यापेक्षा ज्याची कन्सिस्टन्सी घट्ट असते असं एक जेली लाईक फ्लुईड असतं, ज्याला आपण सायटोप्लाझम असं म्हणतो. ठीक आहे, की ज्याचं महत्त्वाचं फंक्शन आहे की जे सेल ऑर्गॅनेल्स असतात तर ते त्या सेल ऑर्गॅनेल्सला त्यामध्ये असे एम्बेडेड फॉर्ममध्ये असतात किंवा अशा स्कॅटर्ड फॉर्ममध्ये असतात. आणि अजून एक इम्पॉर्टंट फंक्शन जे मी सांगितलं, की त्या सेलमध्ये होणाऱ्या केमिकल रिॲक्शन्सना, केमिकल प्रोसेसेसना एक सुटेबल असं मीडियम प्रोव्हाइड करण्याचं काम हे कोणाचं असतं, या सायटोप्लाझमचं असतं. त्यानंतर पुढे येतात मिझोझोम्स. मिझोझोम हे एक सेल ऑर्गॅनेल आहे असं आपण म्हणूया. ॲक्च्युली मिझोझोमचं असं एक डिफायनाइट किंवा स्पेसिफिक असं कोणतं फंक्शन माहीत नाही आहे, पण असं कन्सिडर केलं जातं की हे जे मिझोझोम्स दिसत आहेत तुम्हाला, ते सेल वॉलच्या फॉर्मेशनची जी प्रोसेस असते, सेल वॉल फॉर्मेशनची जी प्रोसेस असते, त्या सेल वॉल फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. इन्व्हॉल्व इन द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ सेल वॉल. सेल वॉलच्या फॉर्मेशनच्या प्रोसेसमध्ये किंवा सेल वॉल निर्मितीच्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व असतात. त्याचबरोबर DNA रेप्लिकेशनमध्ये, म्हणजे DNA कॉपीज तयार करण्यामध्ये आणि त्याच्या डिस्ट्रीब्युशनमध्ये हे जे मिझोझोम्स आहेत ते महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि त्याचबरोबर हे जे कॉईल झालेलं स्ट्रक्चर दिसतंय, ज्याला आपण न्यूक्लिअर मटेरियल असं म्हणतो, त्या न्यूक्लिअर मटेरियलला सेल मेम्ब्रेनशी अटॅच करून ठेवण्याचं काम हे कोणाचं असतं, या मिझोझोम्सचं असतं. ठीक आहे, जे आपल्याला कुठे जनरली आपण प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर अभ्यासतोय. त्यानंतर रायबोझोम्स, हे जे ब्ल्यू कलरमध्ये मी तुम्हाला दाखवले ते काय आहेत, रायबोझोम्स आहेत, की ज्यांचं महत्त्वाचं फंक्शन आहे ते म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. त्यांचं महत्त्वाचं फंक्शन काय आहे, प्रोटीन सिंथेसिस हे आहे. आणि त्यानंतर येतं न्यूक्लिअर मटेरियल. आता न्यूक्लिअर मटेरियल म्हणजे हे आहे, जर का आपण प्रोकॅरियोटिक सेल अभ्यासतोय तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये मी सुरुवातीलाच सांगितलं होतं प्रोकॅरियोटिक सेल अभ्यासताना, की प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असलेलं आपण त्यांना प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक हे याच आधारावर तर क्लासिफाय करतो ना, किंवा त्यांचं ग्रुपिंग करतो. कारण प्रोकॅरियोटिकमध्ये हे न्यूक्लिअर मटेरियल वेल डिफाईन नसतं, म्हणजेच कसं असतं, अस्पष्ट असतं. ठीक आहे, आणि ते कसं असतं, हे जे सायटोप्लाझम आहे त्या सायटोप्लाझमच्या डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं. जर का आपण युकॅरियोटिक सेलमध्ये पाहिलं तर युकॅरियोटिक सेलमध्ये ही जर का सेल आहे, हे सायटोप्लाझम आहे आणि इथे सेंट्रली प्लेस्ड एक न्यूक्लियस असतो आणि त्या न्यूक्लियसला हे असं एक ठराविक असं मेम्ब्रेन असतं, ज्याला आपण न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणतो. ठीक आहे, मग या मेम्ब्रेननी याच्यापासून सेपरेट केलेलं असतं, म्हणजे तसं हे कसं असतं, याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये नसतं. तसं प्रोकॅरियोटिकमध्ये जे न्यूक्लिअर मटेरियल आहे ते या सायटोप्लाझमच्या डिरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये असतं.
ठीक आहे. हे होतं प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर, ज्याच्यामध्ये आपण एक सेल थेरी अभ्यासली, त्या सेल थेरीमधले काही इम्पॉर्टंट स्टेटमेंट अभ्यासले आणि त्याच्यानंतर आपण हे प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर अभ्यासलं. ठीक आहे. ज्याच्यामध्ये आपण 4 कंपोनंटमध्ये 4-5 कंपोनंटमध्ये आपण हे प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर जे आहे ते अभ्यासलेलं आहे. आणि अजून महत्त्वाचं बॅक्टेरिया आणि सायनोबॅक्टेरियाचा स्टडी आपल्याला प्रोकॅरियोट्समध्ये करायचा असतो, की ज्या प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्सला आपण सेल थेरीच्या एक्सेप्शन्समध्ये सुद्धा काय करतो, इन्क्लूड करतो. त्यानंतर अकॉर्डिंग टू शेप, जसं की मी इथे म्हणाले तुम्हाला, अकॉर्डिंग टू शेप बॅक्टेरियाला आपण 4 ग्रुप्समध्ये क्लासिफाय करतो. त्यातलं पहिलं आहे कोकस, म्हणजे जे बॅक्टेरिया किंवा ज्या बॅक्टेरियाचा शेप कसा असतो, राऊंडेड शेप असतो, रॉड शेप असतात. कोकस जे बॅक्टेरिया असतात ते कसे असतात, रॉड शेप असतात. हा असा काहीसा शेप असतो त्यांचा. त्यानंतर दुसरे बॅसिलस. बॅसिलस जे असतात त्यांना आपण राऊंडेड असं पण म्हणतो, किंवा ज्यांचा स्पेरिकल शेप असतो, हा अशा पद्धतीने काहीसा. त्यानंतर तिसरे ज्यांना आपण विब्रिओ असं म्हणतो, विब्रिओ. त्या विब्रिओ बॅक्टेरियाचा शेप काहीसा कॉमा शेप असतो, आपण जो कॉमा म्हणतो ना, हा काहीसा अशा पद्धतीचा शेप असतो. आणि त्यानंतर चौथं आणि शेवटचं म्हणजेच स्पिरिलम, की ज्या बॅक्टेरियाचा शेप कसा असतो, स्पायरल शेप असतो. स्पायरल म्हणजे असा सर्पिल आकार, हा असा काहीसा शेप असतो. हे 4 प्रकार लक्षात ठेवायचे, ते विचारू शकतात आपल्याला. सो हे होतं प्रोकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर. याच्या पुढच्या लेक्चरमध्ये आपण युकॅरियोटिक सेलचं स्ट्रक्चर आणि जे सेल ऑर्गॅनेल्स आपण अभ्यासलेत त्या ते सेल ऑर्गॅनेल्स आपण युकॅरियोटिक सेलमध्ये इन डिटेल अभ्यासणार आहोत. होप सो की तुम्हाला हा जो पार्ट आहे प्रोकॅरियोटिक सेल थेरी आणि जे आपण सायंटिस्टचं कंट्रीब्युशन आत्तापर्यंतचा पार्ट पाहिला तो समजलेला असेल. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर थँक्यू व्हेरी मच.